हाय फ्रेंड्स, प्रज्ञासू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच जे आपण शेडमध्ये गवत ठेवलं आहे ते इकडे बघा. इकडून जे जाणारे गुरं आहेत ना या बाजून, हे सगळे असं भोसकून असं खात आहे बघा. तर तिकडे मी आता ही खैराची शेरी वगैरे लावणार आहे, तुम्हाला दाखवतो मी आधी. हे बघा, आपलं घर तिकडे आहे आणि बाजूला जे शेड आहे तिकडे मी हे इथे गवत ठेवलं आहे. हे बघा, हे गुरांनी सगळं खेचून गुरं म्हणजे आपलीच आहे, दुसरी कुठची गाय नाही. आपली जी नवीन गाय आहे ती इकडे चरते ना, कारण ही इथून अशी बाहेरून वाट आहे, अशी इकडे पुढे जातात गुरं. आणि हा इकडे रोड आहे पुढे. तर हे जे खैर आहेत आपले, त्यातलेच मी थोडे तोडणार आहे. असे फाटे साईडचे जे एक्स्ट्रा असतात ते मी इकडे असे लावून ठेवतो, जेणेकरून गुरं तिथपर्यंत पोचणार नाहीत. ते सगळं गवत खराब करणार, सगळं खेचून. हे बघा काय केलं ते. तर बघूया, ह्याच्यात थोडे खैर आहेत ते. आणि हे काम झालं की आतमध्ये जो आपला पेंडा आहे तो पण आपल्याला माचावरती लावायचा आहे. हा बघा इकडे. तर आधी पहिला मी हे करून घेतो, खैर लावून घेतो. हे जे खैराचं झाड आहे त्याला काटे खूप असतात. हे बघा, ते आपल्याला डायरेक्टली हातानं असं पकडायला जरा डेंजर असतं. हे बघा असे. आणि हे काटे आहेत ना एकदम जाम बेकार. जे मासे पकडायची आपली गरी असते ना तसे उलटे असतात ते. बघा, पटकन लागू शकतात ते हाताला. तर त्यासाठी आधी मी एक बैला बनवतो, म्हणजे असं ते याच्यासारखं असं दाखवतो मी तुम्हाला. ती पुढे निगडी आहे तिथे. हे बघा, इकडे निगडीचं झाड आहे, त्याचा बैला एक बनवूया आपण. आणि त्यानंतर हे तोडतो मी. हे बघा पेंडे तिकडचे सगळे आणून कशी गुरांनी खाऊन टाकले बघा. आणि ते लावून टाकतो पटकन, नाही तर हळूहळू सगळी गुरं संपवून टाकतील. हे इथे निगडीचं झाड आहे, त्याचा एक बैला काढूया आपण. तर हा असा बैला घेतला मी काढून. हा बघा असा. ह्याच्या मदतीने मी हे असे खैराचे फांदे असतात त्या बघा, म्हणजे शिरी पण बोलवू शकतो आपण याला. हे अशा मी इकडून टाकले आहेत. हे बघा, आता ह्या अशा काटेरी असतात त्यामुळे गुरं त्या गवतापर्यंत आपली पोचणार नाहीत. हे बघा, इकडून मी असं टाकून घेतलं आहे. आणि आता आपलं दुसरं काम, पेंडा लावायचा आपल्याला. हा बघा, सकाळी मी सुरुवात केली होती पेंड्यासाठी, पण गुरं इकडे जाम त्रास देत होती म्हणून पहिलं ते काम केलं. आणि हा पेंडा इथे बघा, इथे पेंडा इथून गुरं खात होती. तर आता हा पेंडा आपल्याला इथे असा लावून घ्यायचा आहे, वर गवताच्या पुढे. खाली मी माच केला आहे, याच्यावरती आता असं मी लावून घेतो पूर्ण वरपर्यंत रचून. कारण इकडे अजून आपल्या तरी 50-75 वंडी अजून इकडे राहणार आहेत या बाजूला. त्याच्यामुळे पेंडा मी इकडे ठेवतो, जेणेकरून आपल्याला हा पेंडा नंतर घेता येईल इथून वापरण्यासाठी. कोंबडीने इथे अंड घातलंय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 8 आणि सुयोग आत्ताच डेअरीतून जाऊन आलेत. आणि हा भरपूर कारल्याच्या वेली आलेत इकडे तिकडे, जे की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवल्याच, पण अजून बऱ्याच आहेत. तर थोड्याफार आम्ही इकडे लावलेत, 2-3 छान अशा जगल्यासुद्धा आहेत. आणि आता अजून 2-3 आहेत, तर त्यानं आम्ही घेवड्याचा वापा आहे ना तिकडे करतोय, म्हणजे तिकडे लावतोय. हा बघा मुळा 2 तर लावलेत. आता बघूया या कितपत जगत आहे. म्हणजे जगतीलच असं काही नाही, कारण त्या आता जगल्यात व्यवस्थित. आणि मुळा म्हणजे मेन म्हणजे कसं माती सकटच काढायच्या, त्यामुळे त्या ना व्यवस्थित जगतात. आणि आता काय पाणी येईलच थोड्या वेळात, तर पाणी पण ह्याला देणार. 2 टाइम पाणी मिळालं चांगलं की त्या जगतील. अजून एक आहे ना? अजून एक आहे का?
खूप ठिकाणी आले आहेत, पण ते कसं आम्हाला कसं असं सुटसुटीत म्हणजे एका ठिकाणीच एक असं आवडतं करायला, सगळीकडे असं नाही. म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी बघताय. वाफे हे आमचे वेगवेगळेच आहेत असे. आता कारल्याचे 2 वाफे झाले है ना, काकडीचे 2, हा भोपळा. एक वेल मोठी झाली आणि तिथल्या तिथेच ना भरपूर वाढलेत, कारण की त्या पालेभाजीच्या वाफ्यामध्ये झाले ते हे रुजून. तर रोजच्या रोज 2 टाइम पाणी जातं, त्यामुळे छान झालेत ते. आणि पाणी सुद्धा आलंय आपलं, आवाज येतोय. पिलकरीन इकडे अंड घालून झाली आहे, फक्त डालग्यातलं अंड काढायचे अजून. माऊला आमच्या काय झालंय माहिती नाही, कोंबड्यांची नुसती पाठच धरते ती. पिल्लांना तर अजिबात सोडत नाही. ॲक्च्युली ना कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते, कारण काल व्हिडिओच्या सुरुवात सुयोगनी केली होती आणि मला माहितीच नव्हतं त्याने सुरुवात केलेली, कारण मी घरामध्ये सर्व जेवण वगैरे करत होती. तर त्यांनी पेंडा रचला ते दाखवलं तुम्हाला थोडंफार. त्यानंतर असं काही शूट करायला नाहीच मिळालं. म्हटलं आता कंटिन्यू करूया आपण. सकाळपासून झाले, आता संपली वेल. ती बारीक कुठं असतील ना तेव्हा ते हे आले तर रुजून वरती आल्या तर समजते. ते ह्याच्यामध्ये समजत नाही. आता बाकीच्या भाज्या भरपूर झाल्या, मला टोमॅटोच्याच काय हे होत नाही ना आपलं. पण त्या रोपं अजून तयार करायचेत म्हणा आम्हाला. त्याच्यासाठी ना असं पूर्ण वेळ काढून रोपं तयार करणार. चला पाणी आलं, पाणी शिपूया आता भाजीला, घरात भरून ठेवूया. इथे पण आता हिरवा माठ 3 दिवसातच आली आहे ना ही भाजी. 3 दिवसात रुजून आली. मी मुद्दामून असं कॅलेंडरवरती लिहून ठेवलं होतं, एक अंदाज घेण्यासाठी की आपण बियाणं पेरल्यानंतर किती दिवसात येतं. तर 3 दिवसातच हे बघा असं सर्व. इथे लाल माठ आहे. हे 2 वाफे तर राहिलेच करायचेत. आणि चिक्कू बघा, वांग्यांची रोपं पण ना अजून कट केली आहेत आम्ही सांगितल्याप्रमाणे. म्हणजे आमच्या बाजूला त्यांनी सांगितलं, बाजूला म्हणजे मन्या भाऊनी सांगितलं की अजून कट कर, नाहीतर मग ती तशीच्या तशीच येतात. आता वांगी आहेत खाली, त्यामुळे एकदम कट नाही केलीत काय काय, पण बाकी तर बहुतेक एकदम छोटीच केलीत. आणि ही नारळीन आम्ही खूप आधी लावली होती, 2दा गुराणी खाल्ली आणि नंतर ती चांगली फुटली पण आहे. कोथिंबीर पण छान झाली. ते बघा, घरातला कचरा काढून घेतला, सर्व अंगण झाडून घेतलंय, पाटून फुडून. कोंबड्यांच्या इकडे पण व्यवस्थित जरा साफसफाई केली. हे बघा, कारण इथे आम्ही वासरं बांधतो ना, त्यामुळे सगळी स्वच्छता ठेवली. आणि सारवायचं पण आहे अजून. ही बघा आमची माऊ कुठे बसली आहे. कोंबड्या तिला ना पाहवत नाही, तिला आवडत नाही वाटतं कोंबड्या, है ना. चिकन खायला आवडतं फक्त माऊ, चिकन खायला आवडतं. कोंबड्या तुम्हाला आवडत नाही. त्यांची पाटच काढते ती, नुसती पळवून लावते त्यांना. बिचाऱ्या अंड्याला येत असतात, त्या पण बाहेर मग पळतात हिच्यामुळे. नाश्त्यासाठी बनवलंय मी आलू पराठा, भरपूर असं तूप लावून, आणि सोबत आहे शेजवान चटणी. या तुम्ही पण नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करून सुयोग पुन्हा त्यांच्या कामाला गेले आणि ते साडी बांधायचं काम चालू आहे कंपाऊंडला, कारण कोंबड्या वगैरे आतमध्ये येतात म्हणून. हे ग्रीन नेट लावलं होतं काल, तर होता एक आमच्याकडे तुकडा असा ग्रीन नेटचा. यातलं अर्धा आम्ही त्या खिडकीला पण यूज केलं आहे वाड्याच्या, आणि मध्ये कमी पडलं तर ते आपलं जुनं पुराणं घेतलं कुठलं आणि लावलं. आता तेवढ्यासाठी परत विकत आणायला नको, कारण ग्रीन कापड पण महागच मिळतं.
आणि ह्या सगळ्या माझ्या साड्या होत्या त्या सगळ्या आता लावतोय. मॅचिंग व्हावं म्हणून ग्रीन नेटच्या बाजूला ग्रीन साडी लावली. काय हो, मॅचिंग पाहिजे म्हणून ना. कंपाऊंडला पण मॅचिंग करायचं तर व्यवस्थित आहे ना. सगळं कापू हे करून टाकणार ना, तोडून टाकायचं. हे वरती वाढले ते घाण दिसतंय ते. इकडे पण आहेत साड्या. साड्या बऱ्याच आहेत लावायला. साड्याची काही कमतरता नाही. आणि साड्यांना होल न मारता हे असं दगडी लावणार आहेत. तर दाखवते मी तुम्हाला नंतर. सध्या ती आता काय करते, खोदकाम चालू आहे. कारण तिकडे असं साडी बांधायला काही नाही आहे ना, मोकळं आहे सगळं म्हणून. हा हे बघा दाखवते. हे असं इथे दगड आतमध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर इथे बांधलं आहे, म्हणजे होल पाडायला नको. हिने आता पिल्लं सोडली आहे, तर ती पिल्लं आता दोघं कुठे गेलीत बघते मी. कारण आता ही पिल्लांना बोचायला लागली, कारण आता ही पण अंडी घालायला लागली ना. ही बघा इकडे, त्यांना मी ना आतमध्ये घेते, कारण आता ती वेगळी वेगळी राहत आहेत. ही होती तोपर्यंत काय प्रॉब्लेम नव्हता, कारण ती पटकन बोचायची असं कोण वेगळं काय आलं की. पण आता ही दोघं सेपरेट झाली आहेत, तर त्यांना जास्त सोडणं रिस्की आहे. थोडा वेळ आपलं सोडायचं आणि परत पिंजऱ्यामध्ये बंद करायचं. ती बघा बोचते कशी. या दोघांना पिंजऱ्यात टाकते. पिंजरा आम्ही उघडा ठेवत नाही. हे बघा इथे अशी कडी आहे, तर कडी लावून ठेवून देतो. दुसरी पण इथं एक येते, अंड्याला बसली होती ती बघा. ती हिला घाबरते, या कोंबडीला. नाक फुगी, नाक कशा फुगवते ग, नाक कशाला फुगवतेस ग. चावते मला, चावते चावते तो. एक साईड झाली आहे साड्यांची लावून. तिथे कोपऱ्यात त्या आधीच्या जुन्या होत्या त्याच ठेवल्यात, कारण तिथून काय एवढं कोण येत जात नाही. कोंबड्यांसाठी हे सगळं बंदोबस्त करावं लागतं. एक लाईन झाली आहे साड्यांची लावून. त्यानंतर आम्ही ना बाहेर गेलो. ते आत्ता 4 वाजता घरी आलो आहे. चहा घेतला, कारण उन्हातून डोकं खूप दुखतं. चहा घेतला, त्यानंतर दूध काढायला बसलो. आता दूध काढून झालं आहे, शेव डेअरीत जातील आणि माझं काम आहे भाजीला पाणी शिपायचं. त्यानंतर बाकीचीच कामं सगळी जी रोजची आपली आहेत ती. गुरं चरायला गेले, त्यांना घेऊन यायचं, त्याच्यानंतर त्यांना आंबवण घालायचं, हे सगळं काम. हे माओ माऊच्या पाठी लागली कोंबडी. सगळी कामं वगैरे आवरली आहेत आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 11. तर झोपायची तयारी. आणि मी झोपायला जायच्या अगोदरच माझी जागा अडवून तयार असते, ती म्हणजे आमची माऊ. हे बघा आधीच झोपली आहे, फ्रीजवर झोपली होती. पण मी नुकतीच आता पाठ टेकायला जाणार तितक्यात आमची माऊ झोपायला आली आणि झोपली नाही, जागी आहे. नाटक करते ती मुद्दामून. माऊ हे बघा, काय ग, मी नको झोपू, मी नको झोपू. हे मावा. तर चला व्हिडिओ पण आता इथेच एंड करूया. झोप पण भरपूर येते. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.